सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशन्समध्ये वर्गीकरणाचे 3 भाग आतापर्यंत पाहिलेले आहेत। वर्गीकरणामध्ये पहिला भाग आपण संख्या पाहिला, दुसरा भाग आपण इंग्रजी अक्षरमाला पाहिला, तिसरा भाग शब्द पाहिला आणि आज आपण वर्गीकरणाचा चौथा भाग अभ्यासणार आहोत। आकृत्या हा वर्गीकरणाचा उपघटक आहे आणि या आकृत्यांवर आधारित वर्गीकरणामध्ये काही प्रश्न विचारलेले असतात। ओके, तर प्रत्येक भागामध्ये आपण या वर्गीकरण ह्या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न येत असतात, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, प्रश्न ओळखायचा कसा की हा वर्गीकरणावर आधारित आहे, या संदर्भाने आपण प्रत्येक घटक जाणून घेताना चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर आज सुद्धा आपल्याला आकृत्या या भागावरती प्रश्न कसा असेल आणि मग ते प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची उकल करण्यासाठी आपण नेमकं कुठल्या बाबींचं निरीक्षण केलं पाहिजे या संदर्भाने आज देखील आपण चर्चा करणार आहोत। तर मग चला आजचा जो घटक आहे त्याला आपण लगेच सुरुवात करू। बघा याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप आपण आधी बघणार आहोत। काय असतं बरं, दिलेल्या प्रश्नामध्ये काय असतात, 4 आकृत्या दिलेल्या असतात। ओके, आणि त्यामध्ये 3 आकृत्या ज्या आहेत ह्या काय असतात, सारख्या असतात आणि किंवा समान गुणधर्म असतो आणि एक जी आकृती असते ती इतर तिघांपेक्षा काय असते, वेगळी असते। आपल्या आधी सांगितल्याप्रमाणे ह्या जे प्रश्नांचं स्वरूप आणि ज्या खाली ज्या काही बाबी दिलेल्या असतात मी उपयुक्त, त्या तुम्ही जी नोटबुक केलेली आहे त्या नोटबुकमध्ये लगेच लिहून टाकायच्या आणि मला तो होमवर्क पाठवायचा। ओके, तर एक लक्षात घ्या काय आपण चर्चा करत आहोत, आकृत्या किती असतील, 4। ओके, किती आकृत्या असणार, 4 असणार। 4 मध्ये 3 आकृत्या ज्या आहेत यांच्यात काय असेल, समान गुणधर्म असेल, बरोबर। मग ते समान गुणधर्म, ती समानता कशा पद्धतीने असते, काय काय असते ते आपण पुढे बघणार आहोत। आणि एक जी आकृती असेल ही काय असेल, इतर तिघांपेक्षा वेगळी असेल। मग हे 3 जे आहेत ह्या 3 आकृत्या वेगळ्या आणि उर्वरित एक वेगळी। मग हे 3 जे आहेत यांच्यामध्ये जे समानता आपल्याला शोधायची आहे ती कशा पद्धतीने शोधतात ते या ठिकाणी तुमचं खरं कौशल्य असतं आणि हे कौशल्य आपल्याला विकसित करावं लागतं। सहज आकृतीकडे पाहिलं सहज लक्षात आलं असं होत नाही। जरी मी आता तुम्हाला समानता शोधताना का कोणत्या घटकांचा विचार करावा हे जरी सांगणार असलो तरी तुम्हाला त्या 4ही आकृत्यांचं योग्य निरीक्षण करावं लागणार आहे। इथे काही पाठ आहेत आणि म्हणून मला आकृतीचा प्रश्न सोडवता आला असं नाही। ओके, तर इथे काय पाहिजे, निरीक्षण क्षमता। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत आलो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकणं हा असा एक पार्ट आहे की ज्यामध्ये विद्यार्थी ओव्हरऑल चुणचुणीत असणं गरजेचं आहे। म्हणजे आता इथं वर्गगणबळ पाठ असणं उपयोग आहे का, इथे आपल्याला काय गरजेचं आहे, आता आकृत्यांचे प्रश्न आले तर आपल्याला आकृत्यांचं योग्य निरीक्षण करायचं आहे। मग निरीक्षण कुठल्या बेसवर करावं ते आपल्याला माहिती पाहिजे। ओके, म्हणजे त्या मोमेंटला तुम्हाला हे सगळं डोकं लावायचं आहे, तिथेच ॲट दॅट मोमेंटला, एक्झाम टाईमला, की अरे ही कशी आकृती आहे, हिच्यात कुठल्या प्रकारचे संदर्भ घेतलेले आहेत आणि कुठून 3 आकृत्या एकसारख्या आहेत आणि एक कोणती वेगळी आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये तुमची निरीक्षण करण्याची जी क्षमता आहे ती तुम्हाला विकसित करायची आहे। ही केव्हा विकसित होते, अनेक उदाहरणं पाहिल्यानंतर। कारण आज आपण एखाद्या बुकमधले जरी उदाहरणं घेतले तशाच प्रकारची आकृती असेल का, नाही। आकृती करणारा ठराविक मुद्द्यांवर आधारित 4 आकृत्या डिझाईन करू शकतो आणि आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये त्या पद्धतीने सेट करून ते देऊ शकतात। विशिष्ट आकृतीला असं काही नसतं। मग आपल्याला फक्त समानता शोधणे, कुठल्या बेसवर समानता शोधावे, निरीक्षण कसं करावं या पद्धती जर आपल्याला माहीत असल्या तर त्याला कशीही आकृती देऊ द्या त्याचं आपण 100% उत्तर हे शोधत असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे अचूक उत्तर शोधणं गरजेचं असतं। तर बघा काय काय विचार करायला हवा आपण, आकृत्या ज्या दिलेल्या असतील त्यांचा आकार आपल्याला पाहायचा आहे की काही आकारामध्ये बदल दिसतो का। म्हणजे ज्या आकृत्या आपल्या समोर आहेत 4, त्या 4 आकृत्यांमध्ये काही विशिष्ट आकार आहेत का। सांगायचं तात्पर्य म्हणजे एखाद्या आकृत्या 3 रेषांनी तयार, जशी त्रिकोणाची आकृती 3 रेषांनी तयार झाली आणि चौकोनाची आकृती 4 रेषांनी तयार झाली आहे। मग अशा पद्धतीने काही रचना आहे का हे सुद्धा आपल्याला नोटीस करावं लागणार आहे। काही आकृत्या विशिष्ट शेपमध्ये आहेत आणि एखादी आकृती सर्कलमध्ये आहे का हे सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे। ओके, म्हणजे आकृती कशी दिलेली आहे ते आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षणानेच शोधायचं आहे।
म्हणून तुम्हाला सांगत आहे की जर तुमच्या समोर आकृत्या असल्या तर त्याचं आपल्याला योग्य निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि ते निरीक्षण करताना आपण या बाबींचा विचार करायचा. त्यानंतर आपण काय विचार केला पाहिजे, आकृतींचा आतील भाग जो आहे त्यातील भागाचा विचार करायचा. बऱ्याचदा असं काय होतं, आकृतीमध्ये आकृती पुन्हा एखादी आकृती, अशा 1 2 3 आकृत्या एकमेकांमध्ये असतात आणि त्याच्यात काय असतं, सगळ्यात मध्यभागी जी आकृती आहे तीच आकृती सगळ्यात बाहेर पण असते, बरोबर. मग असं जर 3 आकृत्यांमध्ये असेल, एखादीमध्ये हा नियम जर त्यांनी लॉजिक लावलेला नसेल तर तिसरी वेगळी ठरेल. म्हणजे हे सुद्धा निरीक्षण आपल्याला करावं लागेल. त्याचबरोबर समजा त्या आकृतीमध्ये जर अशा 3 आकृत्या आहेत की ज्याच्यामध्ये एकामध्ये एक असे छोटे छोटे 4 आकृत्या टाकलेल्या आहेत, पण एकामध्ये फक्त 3च आहेत, म्हणजे त्या आकृत्यांमध्ये किती भागमध्ये समाविष्ट केलेले आहेत ते सुद्धा काउंट करून आपण वेगळेपणा शोधू शकतो. म्हणजेच आकृतीचा आकार तर पाहायचाच आहे, त्यावर जर आपलं सोल्युशन सापडत नसेल तर आपण काय करायचं, जर एखादी आकृती वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या छोट्या आकृत्यामध्ये जर समाविष्ट केल्या आहेत तर त्यांची संख्या मोजणे किंवा बाहेरची आकृती आतील आकृती एकसारखी आहे का, कितव्या क्रमाला सारखी आहे, बरोबर. तर या पद्धतीने आपल्याला तिचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून असा प्रश्न समोर आला की पहिले लगेच निरीक्षणाला सुरुवात करायची, पहिल्याच आकृतीपासून एकदम मोगम सगळ्या संपूर्ण प्रश्नाकडे बघायचं नाही. त्यानंतर दिलेली जी आकृती असेल ही घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरणे, म्हणजे ज्याला आपण सेमीच्या मुलांना माहिती असेल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळाच्या दिशेने घटीवत, आणि प्रतिघटीवत म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज. मग आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने म्हणजे काय, जसं घड्याळ आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 करत 12पर्यंत जातं, ती झाली घड्याळाची फिरण्याची दिशा क्लॉकवाईज. आणि 12 11 10 9 8 7 6 असं करत करत जेव्हा तो 1 कडे येतो, ही काय झाली, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर. म्हणजे आपण सहज हात धरा, हात जर समोर आहे तुमचा, उजव्या हाताला जर तुम्ही हात फिरवला तुमचा क्लॉकवाईज झाला, आणि तोच हात डाव्या बाजूला जर असं गोल फिरवला काय झाला, अँटी क्लॉकवाईज झाला. तर मग एखादी आकृती जी दिलेली आहे सेम असेल पण ती तशी फिरताना क्लॉकवाईज फिरलेल्या आहेत का 3 आकृत्या, आणि एक अँटी क्लॉकवाईज फिरलेली आहे का, अँटी क्लॉकवाईज झाली वेगळी. किंवा 3 आकृत्यांचे भाग जे आहेत ते जर अँटी क्लॉकवाईज फिरलेले असतील आणि एकच क्लॉकवाईज फिरलेली आहे तर मग ती क्लॉकवाईज फिरलेली वेगळी. म्हणजे बघा, हा तुम्हाला फक्त मी काय सांगतोय, मुद्दा सांगतोय की तुम्हाला हे निरीक्षण करायचं, पण प्रॉपर आकृतीमध्ये निरीक्षण करण्याचं काम कोणाचं आहे, तुमचं आहे. ओके, तर हे रूल्स थोडेसे लक्षात ठेवा की हे त्या आकृत्यांमध्ये अशा काही गोष्टी समाविष्ट केलेल्या असतील. त्यानंतर बघा, आकृतीमधील ज्या रेखा म्हणजे रेषा ज्या असतात, बिंदू आहेत, चिन्हे आहेत, यांची संख्या. आता काही ज्या आकृत्या तुमच्या समोर आल्या की ज्याच्यामध्ये काही टिंब दिलेले असतील, छोटे मोठे स्टार वगैरे असे काही चिन्ह असतील, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार यांची चिन्ह असतील, किंवा आकृतीचा एखादा विशिष्ट भाग हा रेषांनी रंगवलेला असेल, छायांकित केलेला असेल, ओके, तर मग ह्या ज्या बाबी आहेत यांची संख्या सुद्धा मोजणं गरजेचं आहे. या कुठल्या दिशेने दिलेल्या आहेत ते सुद्धा मोजणं गरजेचं आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन आपल्याला कसं कसं करायचं बघा, जर रेषा बिंदू चिन्ह असतील तर हे सुद्धा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरू शकतात, ओके, त्यांचा सुद्धा आकाराचा विचार करावा लागू शकतो, किंवा त्यांची संख्या किती घेतलेली आहे त्याचा सुद्धा आपण विचार करून मग त्या विशिष्ट समान गुणधर्म कुठल्या संख्येत बसत नाही ते आपल्याला निरीक्षणाने हे उत्तर काढता येतं. पण लक्षात घ्या करायचं काय काय असतं, अशा गोष्टींच्या आकार बघायचे, आतील भाग बघायचे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरतात का ते बघायचं, आणि रेखा बिंदू चिन्ह यांची संख्यासुद्धा पाहायची. त्यानंतर बघा, आरशातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब. आता याचा सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये स्वतंत्र घटक आहे, आणि अगदी याचा पूर्ण घटकाला तर मी म्हणतो अगदी 10 मिनटं खूप होतात आरशातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब हा घटक शिकून घेण्यासाठी. कारण एक छोटीशी ट्रिक आहे त्याला, ती ट्रिक जर जाणून घेतली की आरशातील प्रतिबिंब कसं ओळखायचं आणि पाण्यातील प्रतिबिंब कसं ओळखायचं, तर त्याच्यानंतर पुन्हा त्याचं सगळं भारंभार पाहत बसण्याची गरजच पडत नाही. अगदी सहज सोपे ट्रिक आहे ती. ज्यावेळेस आपण घेणार तो टॉपिक त्यावेळेस मी तुम्हाला त्या ट्रिकने तो टॉपिक अवघ्या 10 मिनटामध्ये तुम्हाला क्लिअर करून देईल. तुम्ही प्रॅक्टिसने शेकडो उदाहरणे सोडवू शकतात अगदी क्षणात, ओके. तर आपल्याला आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब पद्धतीने आकृतीमध्ये काही बदल झालेले आहेत का, तर याचं सुद्धा आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर हे झाले आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी लक्षात घ्यावयाच्या बाबी, की समानता ह्याच वरील मुद्द्यांवरती आकृतीमध्ये शोधायची असते. आणि मग
ज्या 3 आकृत्यांमध्ये अशी समानता सापडणार नाही, तो जो एक वेगळी आकृती उरेल ती आकृती काय असेल, त्या प्रश्नामधील ते विसंगत पद असेल आणि ह्या 3 आकृत्या ज्यांच्यात समानता आढळते तो गट वेगळा निघेल. मग तो कुठून शोधायचा आपल्याला, ह्या पद्धतीने. ओके, म्हणजेच काय, दिलेल्या 4 आकृतींपैकी 3 आकृत्यांमध्ये ह्या सर्व मुद्द्यांवरून समान गुणधर्म म्हणजे समान असणाऱ्या आकृत्या शोधणे आणि एक जे तो तिघांचा रूल जिला लागू पडणार नाही ती वेगळी काढणे. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्नाची उकल शोधायची असते. बघा आता या ठिकाणी काही उदाहरणं घेतलेली आहेत मी. बघा बरं, आता बघा, आता इथे तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. ओके, आता थोडेसे झूम करतो तुम्हाला लक्षात येईल त्या आकृत्या. बघा आता इथे 1 2 3 आणि 4 आकृत्या दिलेल्या आहेत. आपल्याला फक्त एक आकृती वेगळी करायची. आता बघा, पुढं जे सहसंबंध आपल्याला जो घटक घ्यायचा आहे अजून त्याच्यामध्ये सुद्धा आकृती भाग आहे. मग तिथला प्रश्न कसा असतो आणि वर्गीकरणावर आधारित आकृत्यांचा प्रश्न कसा असतो, हा सुद्धा भाग नोटीस करण्यासारखा असतो. ओके, पण मग आता त्यावेळेस जेव्हा मी सहसंबंध घेईल त्यावेळेस तुम्हाला सांगेल की दोघा प्रश्नांमध्ये बदल काय असतो. पण तुर्तास आज आपण याच्यावर चर्चा करू. तर बघा, आता याच्यामध्ये काय दिसतंय बरं तुम्हाला, इथे त्रिकोण दिसतो, इथे एक चौकोन आहे. हे बघा, या पद्धतीने 3 4 पर्यंत या आकृत्या दिलेल्या आहेत. पण याच्यामध्ये निरीक्षण केल्यावर आपलं असं लक्षात येतं की 1 2 आणि 4 यांचा विशिष्ट आकार आहे. ओके, आणि त्या आकाराचे आडव्या रेषेने समान भाग करता येतात. समजा आता मी या ठिकाणी एक रेषा टाकतो. बघा, झाली. ओके, आणि इथे एक टाकतो. आता ह्या पर्यायामध्ये बघा, तिसरा जो त्या ठिकाणी आकृती दिलेली आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये जो नियम पहिली आकृती, दुसरी आकृती आणि चौथी आकृतीला लागू पडतो की एक जर आडवी रेषा टाकली तर आकृतीचे 2 समान भाग होतात. बघा, या पद्धतीने ह्या आकृतीचे होत नाही. म्हणून यामधील विसंगत पद कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्याला निरीक्षण करायचं असतं. म्हणजे आकृतीचा आकार, जे मी तुम्हाला म्हटलो की आकृतीचा आकार जो आहे त्याचं सुद्धा आपल्याला निरीक्षण करायचं असतं. त्यातून सुद्धा आपले फटकन प्रश्न चुटकीसरशी सुटतात. आता इथं चिन्ह दिसत नाही, इथं रेषा दिसत नाही, बरोबर. मग या ठिकाणी त्या गोष्टी अप्लाय करण्याची गरज आहे का, नाही. एकच आकृती त्रिकोण जर पुढं असतं प्रत्येक ठिकाणी तर आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज थोडंसं थिंक केलं असतं. एकसारखी पण आकृती नाही म्हणून ते पण ते पण इथं रूल अप्लाय करायची गरज नाही. म्हणून जशी आकृती असेल त्यानुसार आपण काय करायचं असतं, थिंक करायचं असतं. तर चला आता आपण काय करू, पुढची आकृती बघू. आता ह्या आकृतीचा फोटो थोडासा पुसट आलेला आहे. आधी आपण काय करू, थोडीशी ती आकृती मी क्लिअर करतो. इथे प्रश्न आकृतीमध्ये तिरप्या रेषा आहेत ज्या या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही आहेत. मी त्या मार्क करतो या ठिकाणी. हे असं आहे. त्यानंतर या इथे ह्या आडव्या आहेत. ओके, त्यानंतर पुन्हा ह्या त्रिकोणात आडव्या रेषा आहेत, इथे तिरप्या आहेत. नंतर इथे सुद्धा काय आहेत, तिरप्या आहेत आणि इथे आडव्या आहेत आणि पुन्हा ह्या इथे तिरप्या आहेत. ओके, तर आता तुम्हाला आकृतीचं योग्य पद्धतीने निरीक्षण करता येणार आहे. बघा, तर इथे आता आपल्याला आकृतीचा आकारही बघायचा आणि रेषाही बघायच्या आहेत, बरोबर. आता रेषा बघताना इथे सहज कळतं. इथे बघा आता काय आहे, इथे चौकोन आहे, इथे पण चौकोन आहे, इथे चौकोन आहे आणि इथे चौकोन आहे. ओके, आलं लक्षात. त्यानंतर इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे तुमचा, इथे पण त्रिकोण आहे आणि इकडे पण त्रिकोण आहे. ओके, मग इथे रेषांची जी आपण संख्या पाहिली तर मग सहजगत्या एक आपल्याला निरीक्षण असं लक्षात येतं की इथे प्रत्येक चौकोनामध्ये बघा, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा
काय आहेत? चौकोनात रेषा काय आहेत? तिरप्या आहेत. ओके. आणि इथे जे आहे बघा, ह्या चौकोनामध्ये रेषा तिरप्या नाहीत. म्हणजे पहिल्याच पॉईंटवरती आपल्याला चौथी आकृती ही वेगळी सापडलेली आहे. आणखी एखाद्या वेळेस असं एखाद्याच लक्षात येऊ शकतं बघा, इथे त्रिकोणामध्ये इथं रेषा काय आहेत? आडव्या आहेत. कुठे कुठे बघा, इथे पण आडव्या आहेत, इथे पण आडव्या आहेत, इथे पण आडव्या आहेत. बरोबर. आणि इथे काय झाल्यात? या ठिकाणी इथे तिरप्या आहेत. ओके. म्हणजे या ठिकाणी त्या आडव्या काय नाहीत. म्हणजे या 2 पॉईंटवरती ही आकृती वेगळी होऊन जाते लगेच. पर्याय क्रमांक 4. ओके. चला पुढे बघू. त्यानंतर बघा, आता ह्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा. काय दिसते बरं आपल्याला? इथे आता काही लेटर्स आहेत, पण यांचा थोडक्यात आता चिन्ह म्हणून विचार करा. बरोबर. चिन्ह म्हणून विचार करायचा. आता इथे आर दिसतो, पण पुन्हा तुम्हाला आर दिसतोय का इथे सेम ह्याच पद्धतीने? नाही. त्याचा काय पोझिशन बदललेली आहे. पुन्हा जैसे ते आर आपल्याला दिसत नाही. ओके. मग काही ठिकाणी जसं आरशातील पाण्यातील प्रतिबिंब ज्या पद्धतीने बदलतात त्या पद्धतीने त्याची रचना बदललेली आहे. त्यानंतर जिथं आपण क्यू बघतोय इथं सुद्धा एकसारखा क्यू पुन्हा दिसत नाही. इथं यल दिसतोय, इथे सुद्धा एकसारखा यल पुन्हा दिसत नाही. इथे पी दिसतोय, एकसारखा पी तर दिसत नाही. बरोबर. पण इथं लगेच क्यू दिसतो. ओके. हा बघा, हा क्यू दिसतो. इथे मात्र क्यू ॲज इट इज आहे, एकसारखी संख्या. तसं 1, 2 आणि 3 या आकृतीचं लगेच तुम्ही निरीक्षण करा क्षणात. एकही जो आकार आहे त्या लेटरचा तो पुन्हा एकसारखा नाही. फक्त आकृती क्रमांक 3 जो आहे याच्यामध्ये पी हे जे लेटर आहे हे क्यू हे जे लेटर आहे हे पुन्हा एकसारखं आपल्याला दिसतं. म्हणून याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्याला सहजगत्या प्रश्नांची उकल करता येते. आता हा तर अत्यंत सोपा आहे. काय आहे बघा, आता मध्ये एकच रेषा आहे, ही एक रेषा आहे आणि बाहेर 3 आहेत. कोणत्या? 1, 2 आणि 3. ओके. हा 1 झाला, या 3 झाला. म्हणजे काय? 2चा फरक. ओके. आता काय करा, बाहेरची रेषा मोजू आपण आधी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे झाले 8. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. इथे पण काय आला? 2चा फरक. हे काउंट करतो. 1, 2, 3, 1, 2, 3, 4 हे 4, 3. कितीचा फरक आला? 1चा. इथे 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4 किती आला? 2चा. बघा इथे पण 2चा फरक आहे, इथे पण 2चा फरक आहे, इथे पण 2चा फरक आहे, इथे मात्र 1चा आहे. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3 ही काय आहे? त्यामध्ये बसत नाही. वेगळी आकृती पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. पुढे बघा, आता इथे चिन्ह वापरलेलं. आता बघा, भागाकार, इथे गुणाकार आहे. त्यानंतर बघा बेरजेचं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे. या पद्धतीने काय केलं आहे? हे राईटचं साईन आहे. हे 4 चिन्ह या ठिकाणी आपल्याला वापरलेत आणि इथे भागाकारसुद्धा दिसतो. आता याच ठिकाणी लगेच क्विकच कळलं हे बघा, बघताच कळलं. म्हणजे आपण चर्चाच करत होतो त्यातच कळलं की इथे पण भागाकारात चिन्ह दिसत नाही, इथे पण भागाकारात चिन्ह दिसत नाही आणि इथे पण भागाकारात चिन्ह दिसत नाही. पण इथे मात्र भागाकारात चिन्ह दिसतं. म्हणजे हे 4 चिन्ह या प्रत्येक ठिकाणी कॉमन आहेत आणि इथे मात्र वेगळं चिन्ह आलेलं आहे. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 4 आहे. तुमच्याशी चर्चा करता करताच माझं लक्षात आलं बघा की भागाकार चिन्ह या ठिकाणी दिसत नाही, शेवटच्या आकृतीत दिसतंय. ओके. चला पुढे बघू. आता त्यामध्ये इथे बघा, आता काय दिसतंय याच्यामध्ये आपल्याला? प्रत्येक आकृती बघा, इथे ही रेषा गेलेली आहे अशी सरळ, इथे पण म्हणजे एक पूर्ण चौरस आहे. ओके. इथे मात्र तसं नाही आहे. हे दिसतंय काय? बघा, ही रेषा त्यांनी जोडलेली नाही. ओके. म्हणजे 1, 2 आणि 3 या आकृत्या एकसारख्या आहेत, एकसारख्या आहेत. 3 आकृत्या पूर्ण चौरस पण आहेत. त्याच्यामध्ये जो आयत त्यांनी जो मध्ये टाकलेला आहे तो सुद्धा एकसारखा आहे. आकृतीमध्ये कुठलाही बदल
नाही. ओके, बाहेरचा आकार पण सारखाच आहे, पण या ठिकाणी मात्र चौथ्या आकृतीमध्ये बदल आहे. या तिघांसारखी ती आकृती नाही, म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, हे याकडे पाहिल्यावर सुद्धा तुमचं सहज लक्षात येईल. बघा, एक आकृती, 3 आकृती, 4 आकृती. ह्या पहिल्या क्रमांकाचे, तिसऱ्या क्रमांकाचे, चौथ्या क्रमांकाचे. इथे ह्या आकृत्या जर सरळ केल्या तर एफ सारख्या दिसतील फिरवल्यानंतर लगेच. ही मात्र दिसणार नाही. ही जर तुम्ही कशीही फिरवा, ही उलटच फिरेल. आता समजा मी ही आकृती ह्या दिशेने जर फिरवली तर ती का कशी दिसणार बघा. ओके, ती अशी दिसेल. आलं लक्षात? ही कुठली आकृती काढली मी? पर्याय क्रमांक 2ची. त्यानंतर तिकडून फिरवली पूर्णपणे अशी, तसंच दिसणार. आणि अशी फिरवली तरी काय दिसणार आहे? अशीच दिसणार आहे. पण ह्या आकृत्या मी फिरवतो. आता ही जर लगेच अशी फिरली, कशी दिसते बघा. ही झाली. म्हणजे झालं का पर्याय क्रमांक 3 आणि 1 एकसारखी. पुन्हा नंतर 4ला मी काय करतो? पुन्हा अशी रोटेट करतो. हे बघा, आता चौथी आकृती सुद्धा दिसते का मग पहिल्यासारखीच. म्हणजे 1, 3 आणि 4 ह्या काय आहेत? एकसारख्या आकृत्या आहेत. पण हे दुसरी जी आहे ही मात्र काय आहे? उलट दिशेने आहे. म्हणून ही दुसऱ्या क्रमांकाची आकृती हा काय आहे? यातील विसंगत पद. ओके, चला आता आपण पुढची आकृती बघू. आता इथे बघू बरं, बाहेर काय आहे? इथे चौकोन आहे. ओके, मध्ये काय आहे? त्रिकोण आहे. इथे मध्ये काय आहे? चौकोन. आणि बाहेरून काय आहे? चौकोन. आता इथे बघा, ही काय झाली? आतील आणि बाहेरील आकृती काय आहे? एकसारखी. ओके, ही काय आहे? एकसारखी आहे. आणि इथे काय आहे? आतली आणि बाहेरची भिन्न. पुन्हा इथे बघा, इथे पंचकोन आहे आणि बाहेरून चौकोन आहे. मग ही सुद्धा काय आहे? भिन्न. इथे त्रिकोण आहे आणि इथे बाहेरून चौकोन आहे. मग ही पण काय आहे? भिन्न. एकसारखी कुठे आहे? फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. मग याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपल्याला आकृत्यांचं निरीक्षण करायचं असतं. त्यात बघा पुढं आता बघू आपण. आता इथे बघा, इथे जलप्रतिबिंबाचा प्रश्न आहे हा. थोडक्यात लगेच तुमच्या ते लक्षात येईल. ते येतं एक लक्षात बघा. काही लेटर्स वापरलेले आहेत. NP आहे, नंतर TQ आहे, AD आहे आणि L आणि W आहे. याच्यामध्ये वरचं जे अक्षर आहे, वरती दिलेले आहेत. ओके, यांचं आपण आता निरीक्षण करू. वरचे जे अक्षर आहेत हेच अक्षरांचे जलाचं प्रतिबिंब. पाण्यामध्ये हे अक्षर कसे दिसतील? आता पाण्यात कसं दिसतं? खालचा भाग हा अलीकडं जवळ दिसतो. जसा याचा पीचं जल प्रतिबिंब कसा येईल आता? अशा पद्धतीने. ओके, तर तो जो भाग असेल तो जलप्रतिबिंबाचा भाग प्रत्येक ठिकाणी सारखा आहे का? तितकं फक्त आपल्याला इथं चेक करायचं. आता N साठी सुद्धा आहे. ओके, Nचं बघा जलप्रतिबिंब कसं दिसेल. ओके, म्हणजे Nचं आहे, A आहे. Tचं बघू आपण. Tचं जलप्रतिबिंब बघा, वरचा भाग समोरच्या बाजूने जातो आणि जवळचा भाग खाली असतो आकृतीला. नंतर सेम इथं Qचं सुद्धा काय येईल बघा, या पद्धतीने. म्हणजे हे सुद्धा आहे. ओके, तसं इथे बघा Aचं आहे पण Dचं मात्र नाही. Dचं काय आलं असतं? जलप्रतिबिंब असं आलं असतं. ओके, हे मात्र या ठिकाणी तसं नाही. त्यानंतर इथे बघा Lचं जे आहे हे सुद्धा आहे आणि Wचं सुद्धा आहे. म्हणजेच मग फक्त D जो आहे, जसं जलप्रतिबिंब Dचं कसं पाहिजे होतं मी या ठिकाणी ड्रॉ केलं आहे त्या पद्धतीने. म्हणून D तो मॅच करत नाही इतर अक्षरांसारखा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे त्याचं उत्तर आहे. बघा पुढे आता याच्यामध्ये प्रत्येक जी आकृती आहे हा याचा निम्म्यातच, म्हणजे हे व्यासच आहे या प्रत्येक आकृतीचं. बघा निम्म्यातच भाग केलेले आहेत. इथे आहे का? इथून साधारण सेंटर पॉईंट इथून गेला असता. ओके, म्हणजे इथंच आपल्याला आकृतीचा बदल
कळला की हा निम्म्यापेक्षा कमी भाग या ठिकाणी काय केला आहे, छायांकित केलेला आहे. आणि या ठिकाणी मात्र अर्धा अर्धा भाग प्रत्येक ठिकाणी छायांकित आहे, इथे मात्र कमी आहे. म्हणून काय पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, हे बघा आता 21 नंबरला काय आहे ते काही 2 भागात रेखांकित केलेत बघा. इथे एक आहे, इथे एक आहे. ओके, नंतर इथे पण आहे, इथे पण आहे, इथे एक आहे, इथे एक आहे आणि इकडे 2 जागेवर काय दिसतंय बरं तुम्हाला, एक छोटीशी आकृती आहे, थोडासा त्याच्यामध्ये स्लाइटली चेंज केलेला आहे आणि मग त्या आकृतीचं आपल्याला काय करायचं असतं, निरीक्षण करायचं असतं. आता जो रेखांकित त्रिकोण आहे इथं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचं बघायचं आपल्याला. तर कुठली आकृती क्लॉकवाईज फिरते आणि कुठली आकृती अँटी क्लॉकवाईज फिरते तेवढं फक्त आपल्याला या ठिकाणी निरीक्षणाने शोधायचं आहे. आता हा जो रंग दिलेला जो त्रिकोण आहे, ओके, हा त्रिकोण हा कसा फिरतो, मग हा आता पुढच्या आकृतीमध्ये कसा आलेला आहे, हा पुन्हा इथं फिरून कुठे गेला, इथे आला. ओके, या जागेवरती इथे आला तो. आता पुन्हा ह्या आकृतीमध्ये बरोबर तो पुढं गेला, म्हणजे कुठं आलेला आहे तो, ह्या जागेवर आलेला आहे, इथे. ओके, म्हणजे हा इथे होता, त्यानंतर तो कुठे आला बघा, इथे आला आणि मग नंतर आता तो इथे आला. तसं तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, तो त्या पद्धतीने फिरलेला नाही, कारण तो पुढे आला म्हणजे त्याच्या मागून लगेच रेखांकित केलेला भाग पाहिजे. जसं या ठिकाणी हा आधी तुमचा काय आहे, डार्क केलेला त्रिकोण, ओके, त्याच्यानंतर मागे रेखांकित असलेला त्रिकोण आणि सेम लगेच हे असे फिरल्यानंतर इथे लगेच तुमचं रेखांकित केलेला त्रिकोण, त्याच्या पुढं काय आहे, डार्क केलेला त्रिकोण, सेम पुढं गेले ते, आधी रेखांकित केलेला मग नंतर डार्क असलेला, बरोबर, म्हणजे हे क्लॉकवाईज पद्धतीने फिरत गेले. इथं मात्र काय, दोघांचा क्रमच उलटून गेला, मागं झालेला आहे रेखांकित असलेला आणि पुढं आला काय, डार्क शॅडो असलेला. मग इथे हे अँटी क्लॉकवाईज फिरले पहिल्या आकृतीपासून, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरले. आणि इथे मात्र 1 आणि 3 सॉरी 1, 2 आणि 4 ह्या तीनही आकृत्यांमध्ये ते कसे फिरले, क्लॉकवाईज. आणि तिसरी आकृती जी आहे ज्याला आपण पर्याय क्रमांक काय 3 दिलेला आहे, ह्या आकृतीमध्ये ते कसे फिरतात, अँटी क्लॉकवाईज. ओके, म्हणून मग इथं पर्याय क्रमांक 3 हे काय याचं उत्तर आहे. इथे बघा, हे तर लगेच निरीक्षणाने लगेच सुटलं उत्तर आहे. हे प्रत्येक आकृती क्रमांक 1, 2 आणि 4 जे आकृतीचे भाग घेतलेले आहेत एकमेकांमध्ये ते एकत्र आहेत बघा, छेदतात ते एकमेकांना, प्रत्येक आकृती दुसऱ्या आकृतीला छेदते. इथे पण बघा. ओके, पण पर्याय क्रमांक 3 जो आहे याच्यामध्ये या आकृत्या फक्त स्पर्श करतायत, या छेदून आरपार जात नाहीत, त्या आकृतीमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत, त्या एकत्र नाहीत त्या, जसं या ठिकाणी झालेल्या आहेत. हे बघा, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, तसंच या आकृतीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 ह्या काय आहेत, वेगळ्या आहेत आणि फक्त समान गुणधर्म त्यांच्यासारखा पर्याय क्रमांक 3 जी आकृती आहे यामध्ये ती दिसत नाही, कारण हे बाहेरूनच स्पर्श केलेला आहे, हे डायरेक्टमध्ये छेद नाही आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला हे उत्तर या ठिकाणी मिळतं. अशा पद्धतीने याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ओके, आज थोडंसं मी प्रवासात असणार आहे संध्याकाळी, त्यामुळे मला त्यावेळेस लाईव्ह येता येणार नाही. कालही थोडं प्रवास होतो म्हणून आपल्याला काल लाईव्ह घेता आलं नाही आणि म्हणून आजसुद्धा आजचं लाईव्ह आपल्याला जमणार नव्हतं प्रवासामुळे आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ तयार करून ठेवला आणि बरोबर तुम्हाला मी तो 7:30 वाजता उपलब्ध करून दिलेला आहे. तरी सर्वांनी तो बघा आणि याच्यावर सुद्धा आपण लाईव्हला थोडंसं प्रश्नोत्तर घेत असतो, सेशन्स आपला चालतो प्रॉपर, म्हणून जसा वेळ मिळेल तसा आपण पुन्हा एकदा हा सेशन तुमच्या समोर इंटरॅक्ट होऊन आपण पुन्हा एकदा त्याचं लाईव्ह घेऊ, काही अडचण नाही. पण तात्पुरता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा घटक तुम्ही समजून घ्या, नंतर आपण पुन्हा एकदा लाईव्ह सेशनला तो घेऊ. तुमचे प्रश्न आन्सर जे असतील त्याच्यावर पण आपण चर्चा करू, त्याच्यावरचा असाइनमेंट पण मी तुम्हाला त्यावेळेस देईल.
तोपर्यंत सगळ्यांनी या जे आजच्या टॉपिकमध्ये जे काही मी घटक घेतलेले आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, मला होमवर्क पाठवा, तुमच्या मित्रांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचं. ओके, व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला टाका. तोपर्यंत सगळ्यांना आता धन्यवाद. अशाच पद्धतीने सोबत राहा. एक साधारण 1400 पर्यंत आता मला यूट्यूबचा रिकॅप आलेला आहे की साधारण मागच्या वीकमध्ये 1400 वेगवेगळे व्ह्यूवर्स इंडिव्हिज्युअल आपल्याला कनेक्ट आहेत. तुम्हा सगळ्यांचं अगदी 15 दिवसामध्ये भरभरून प्रेम मिळत आहे आपल्याला. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, थँक्यू.